अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. आणि स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे, जो कोणी अनन्य भावे मला शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल. महाराज जेव्हा परतीच्या प्रवासाला सुरू झाले होते तेव्हा त्यांनी हे ब्रीद आपल्या स्वामी भक्तांना सांगून गेले होते, हम गया नहीं जिंदा है, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकल्यावर भरपूर बळ मिळतं आणि कोणीतरी आपल्यासोबत आहे असे आपल्याला कायम भासते. तर बघता बघता गुरुचरित्र पारायणाचा 4था दिवस आला. 3 दिवसापूर्वी आपण स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू केलेला. तर त्याचे 3 दिवस कसे गेले कळाले नाही. हा आहे 4था दिवस. आजचा व्हिडिओ 4थ्या दिवशीची दैनंदिनी आहे. तर ही पहाट आहे, म्हणजे पहाट देखील म्हणता येणार नाही किंवा पूर्ण सकाळ देखील म्हणता येणार नाही. म्हणजे सूर्योदय होतो आहे त्यावेळेसचं हे कॅप्चर केलेला व्हिडिओ आहे मी. आणि गुरुचरित्र सप्ताहाच्या वेळेस लवकर उठण्यात येतं आणि पहाट अनुभवण्यात येते. आणि थोडंसं वाचन असतं जास्त, कधीही कमी, कधीही सेवा असते. नंतर आपल्या घरातल्या सगळ्यांचं करायचं असतं आणि ते आनंदाने करायचं असतं बरं का. चिडचिड करून, राग करून किंवा आदळापट करून करायचं नाही, कारण तो नियम फार महत्त्वाचा आहे. जे कोणी वाचत असेल घरामध्ये किंवा केंद्रामध्ये तर त्यांनी ना अगदी शांतपणे सर्व घरातली कामं शांतपणे करायची असतात. त्यासाठी थोडंसं एखादा तास लवकर उठावं लागलं ना तरी काही हरकत नाही. आपण प्रपंच करून परमार्थ करत आहोत, मग घरच्यांच्या जबाबदाऱ्या आपल्याला टाळता येणार नाही आहेत. जी घरातली कामे आहेत ती टाळता येणार नाही आहेत. प्रपंच तर करायचाच आहे, त्यासोबत परमार्थ पण चुकवायचा नाही आहे. त्यासाठी पारायण कालावधीमध्ये 1 ते 2 तास लवकर उठलं तर भरपूर वेळ भेटतो. त्यासाठी ही पहाट आहे. आणि घर अंगण साफ झालं, नंतर पाणी मारून झालं, स्वतःचं आवरलं, रांगोळी काढायला जेव्हा बाहेर आले तेव्हा गाई दिसल्या, गाईची पूजा केली, गाईला घास दिला आणि ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. ही आहे तुळशीजवळची, ही आहे बाहेरची, नंतर ही आहे प्रवेशद्वाराजवळची रांगोळी. तर प्रवेशद्वाराजवळच्या रांगोळीमध्ये गोपद्म, लक्ष्मीपद्म, गायत्री पद्म, स्वस्तिक हे जे शुभ चिन्ह म्हटले जातात ते नेहमी काढते. त्यासोबत तुळशीची पूजा आणि नंतर उंबऱ्याची पूजा. हा आपला रोजचा देवपूजेचा नियम आहे. कमीत कमी सप्ताह कालावधीमध्ये तरी हा नियम पाळावा. आणि नंतर देवपूजेची तयारी करायची आहे आपल्याला. म्हणजे देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला भांडी स्वच्छ आहेत का, महाराजांना अभिषेक घालायचा असतो, सर्व फुले, तुळशी, बेल सगळं आणलेलं आहे का हे सगळं पाहून, किंवा नसेल आणलं तर ते आणून मग देवपूजेची तयारी करून देवपूजा करून घेतलेली आहे. महाराजांना श्रीसूक्त, पुरुषसूक्त, फलश्रुती याचा जलाभिषेक, श्रीयंत्रावर श्रीसूक्तम, फलश्रुती आणि व्यंकटेश स्तोत्राचा अभिषेक करून आपण स्थानापन्न केलेलं आहे. आणि देवपूजा झाल्यानंतर ग्रंथपूजन करायचं आहे. नंतर महाराजांना साखर घातलेलं दूध गरम करून ठेवलं होतं, ते कोमट दूध महाराजांना फुलपात्रामध्ये नैवेद्याला ठेवलेलं आहे आपण. आणि आरत्या मी देवपूजा झाली की घेत नाही, का तर 10:30 वाजता आरती करायची असते. सगळे स्तोत्र, मंत्र, नंतर अभिषेक, फुले, महाराजांना गंध, अक्षता, त्यानंतर फुले, धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा. आणि आपल्याला जर वेळ भेटला तर ग्रंथवाचन चालू करायचं, नाही भेटला आपल्याला घरातली कामं असतील तर ती कामं अगोदर करून घ्यायची आणि मग 10:30च्या आरतीनंतर वाचन करायचं, आपल्या वेळेनुसार ठरवायचं. तर ही झालेली आहे आपली सुंदर अशी आजची पूजा 4थ्या दिवशीची महाराजांची. तर अतिशय असं सुंदर रूप दिसते आपल्या महाराजांचं, जे शब्दात मांडू शकत नाहीत आपण. शब्द फार कमी आहेत ह्या गोष्टीसाठी. इतकी सुंदर अशी पूजा झालेली आहे. आणि नंतर तर आज शुक्रवार असल्यामुळे आपल्या केंद्राच्या स्टॉलवरती, म्हणजे स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या स्टॉलवर 7 कवड्या मिळतात. तर त्या कवड्यांविषयी थोडीशी माहिती, त्या कवड्यांचं पूजन कसं करायचं. तर ह्या कवड्या आपल्याला स्टॉलवरती मिळतात, ह्याच्यामध्ये 9 कवड्या पण आहेत. तर ही कवड्यांची सेवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते आणि ती सेवा घरातल्या कुलस्त्रीनेच करायची असते. आणि मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा जे देवीचे वार आहेत त्या वारी करायची असते.
तर ह्या कवड्या जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्याच्यावर सोबत एक पॉम्पलेट येते, एक पिवळा कपडा येतो आणि त्याच्यावरती संपूर्ण माहिती आहे कशी सेवा करायची. आणि सेवा केल्यानंतर ह्या कवड्या परत बांधून ठेवायच्या त्या छोट्याशा पिवळ्या कपड्यात असं सांगितलं होतं. पण मी जेव्हा सेवा चालू केली तेव्हा ते मला थोडंसं पटलं नाही. म्हणून मग मी ते विचारल्यानंतर असं तांदळामध्ये किंवा वाटीमध्ये पूजन करून अशा ठेवूत का म्हटल्यानंतर चालेल म्हणून आम्हाला सांगितल्यानंतर मी काय केलं, मग एक नवीन वाटी घेतली आणि त्याच्यावरती तांदूळ भरून अशा कवड्या ठेवून त्याचं पूजन चालू केलं. तर ह्या कवड्यांची सेवा कशी करायची, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा जसं आपण देवांना स्नान घालतो त्या पद्धतीनं कवड्यांना स्नान घालायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं. म्हणजे तसं तर रोजच घालायचं, धुतल्यानंतर म्हणजे स्नान घातलं की लगेच ठेवायच्या तांदळावरती. पण मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी त्या हातामध्ये घ्यायच्या उजव्या आणि 16 वेळेस श्रीसूक्तम, 1 वेळेस फलश्रुती, 1 वेळेस व्यंकटेश स्तोत्र, नंतर 16 वेळेस कुबेर मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र. अशी साधीसुधी सेवा आहे. हे सर्व स्तोत्र घेतल्यानंतर वाटीमधल्या तांदळामध्ये ह्या कवड्या ह्या पद्धतीनं अशा ठेवायच्या, उलटसुलट ठेवायच्या नाहीत, अशाच ठेवायच्या. नंतर त्यांना चंदनाचा गंध, त्यावरती हळदी, कुंकू, अक्षता व्हायच्या आणि नंतर जमत असेल तर गुलाब किंवा लाल फूल आणि साखरेचा किंवा कोणत्याही गोडाधोडाचा नैवेद्य आणि उदबत्ती, धूप, दीप सगळं ओवाळायचं. अशी ही साधीसुधी सेवा आहे कवड्यांची. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा केव्हाही केली तरी चालते किंवा दर मंगळवारी, दर शुक्रवारी, पौर्णिमेला केली तरीही अतिउत्तम. सकाळी नाही जमलं, संध्याकाळी प्रदोषकाळी तर अतिउत्तम. आणि ही सेवा अतिशय करायला सोपी आहे. पण ह्या सेवेचा प्रभाव इतका आहे की मोठमोठाले कर्ज देखील ह्यापासून, कर्जबाजारी लोक देखील मुक्त झालेले आहेत. ज्यांच्या घरी लक्ष्मी प्राप्ती कमी आहे त्यांच्यासाठी ही सेवा खूप प्रभावी आहे. त्यामुळं जर कुणाला आवश्यक असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना थोडाफार जरी उपयोग झाला तर आपण जे काही करतो आहे कार्य त्यामध्ये एक छोटंसं फुल नाही फुलाच्या पाकळीचं पुण्याचं काम होईल. त्यामुळं ही सेवा खूप प्रभावी आहे. आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातल्या स्टॉलवरती ह्या कवड्या उपलब्ध आहेत. नक्की घरी घेऊन या आणि ही सेवा ह्या पद्धतीनं करा. आणि सगळी देवपूजा झाल्यानंतर 10:30ची आरती आहे ही. तर 10:30च्या आरतीच्या वेळेला राजगिऱ्याच्या लाडवाचा मी अगोदर नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवायच्या आधी आपला जो नैवेद्याची वाटी किंवा ताट असेल त्याच्या खाली मंडळ काढायचं. नंतर ती वाटी किंवा ताट ठेवायचं, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून आरत्या घ्यायच्या. तर आरत्यांमध्ये गणपती बाप्पाची आरती, स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरू महाराजांची आरती, आईसाहेबांची आरती आणि नंतर मल्हारीची आरती, अशा सकाळच्या आरत्या आहेत. सगळ्या आरत्या घेऊन झाल्यानंतर आपण ग्रंथाचं वाचन केलेलं आहे. आज 30पासून 35 अध्यायांपर्यंत वाचन होतं. तर ह्या अध्यायांचा आपण थोडक्यात भावार्थ समजून घेऊया. तर 30व्या अध्यायामध्ये गोपीनाथ पुत्र आणि त्यांच्या सुनेची कथा आहे. अतिशय सुंदर अशी पतिव्रता सुनेची कथा आहे बरं का. आणि ऐकताना वाचताना अतिशय मन भरून आलं. नंतर 31व्या अध्यायामध्ये पतिव्रता आचारधर्म आणि त्याचे श्रेष्ठत्व गुरूंनी सांगितलेले आहे. पतिव्रतेचे आचारधर्म कसा असावा ह्याबद्दल भरपूर छान सुंदर माहिती सांगितलेली आहे. 32व्या अध्यायामध्ये विधवेचे आचारधर्म हे सांगितलेले आहेत. तर विधवेचे आदर्श आचरण कसे असावे हे गुरूंनी सांगितलेलं आहे. 33व्या अध्यायामध्ये नंदीग्रामातील एका वेश्येची कथा आहे आणि शिवलिंग महात्मा आहे. अतिशय सुंदर अशी महादेवाची कथा आहे बरं काही. नंतर 34व्या अध्यायामध्ये पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षाचे आणि रुद्रपाठाचे महात्म्य सांगितलेले आहे. रुद्रपाठाचे किती महत्त्व आहे, एखाद्याला जीवनदान देखील मिळतं, हे रुद्रपाठाचं महत्त्व आहे. खूप सुंदर कथा आहे. आणि 35व्या अध्यायामध्ये सिमेंतिनी आख्यान आहे. सोमवार व्रताचा महिमा आहे. अतिशय सुंदर अशी ही देखील कथा आहे. जे जे महादेव भक्त असतील ना त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे बरं का. आता माझी एक बहीण भरपूर महादेवाचं करते, तिच्यासाठी आजचा दिवस पर्वणी, ती देखील पारायणाला बसलेली आहे आणि तिचं अतिशय लाडकं असं आराध्य दैवत महादेव आहेत. तर तिला फार छान वाटलं असेल आज वाचल्यानंतर आजचे सगळे अध्याय महादेवाचे आणि महादेव भक्तीचे अतिशय सुंदर अशाच सर्व अध्याय निघालेले आहेत. नंतर परमभाग्य आपल्या गुरुमाऊलींनी आपल्या हातामध्ये
गुरुचरित्र दिलं आणि आपल्याला गुरुचरित्र वाचायची संधी मिळाली. प्रत्येक अध्यायाचं महत्त्व आहेच आहे. आपण फार छोटे आहोत, फार क्षुल्लक आहोत. आपण पूर्ण आपल्यापर्यंत म्हणजे आपण तितकंसं त्याबद्दल बोलू शकत नाही. तरी जमेल तेवढा भावार्थ मी आपले जे व्ह्युअर्स बसलेले नाहीत गुरुचरित्र वाचण्यासाठी त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज आहे 4था दिवस. रोज आपण प्रत्येक दिवशी किती अध्याय निघतात आणि प्रत्येकाचा भावार्थ सांगितलेला आहे. मागील 3 व्हिडिओमध्ये देखील 3 दिवसांचा भावार्थ मी खूप सुंदर असे भावार्थ सांगितलेले आहेत. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्की मागील देखील 3 दिवसाचे व्हिडिओ पहा. तुम्ही म्हणताल किती सुंदर हे प्रत्येक अध्याय आहेत आणि ऐकतानाच आपल्याला गुरुचरित्र वाचण्याची इच्छा निर्माण होईल. इतके सुंदर सर्व अध्याय आहेत आणि भविष्यात जर कधी संधी मिळाली गुरुचरित्र वाचायची तर अवश्य गुरुचरित्र पारायणाला बसा. केंद्रात, घरी, गुरुपीठावर जिथं जमेल तिथं गुरुचरित्र वाचण्याची संधी सोडू नका. कारण खूप पुण्यवान आहेत जी लोक गुरुचरित्र वाचत आहेत. त्यांच्या पुण्याला पार नाही आहे. त्यांच्या मागच्या पिढीनं देखील पुण्य केलेलं आहे आणि त्यांचं मागच्या जन्मातलं देखील पुण्य आहे. त्यामुळेच ते ह्या जन्मामध्ये येऊन हे परमपावन ग्रंथ गुरुचरित्र वाचत आहेत. इतका सुंदर ग्रंथ आणि इतका पावन पुण्य ग्रंथ गुरुमाऊलींमुळं आपल्या हातात आलेला आहे. तर असा आहे थोडक्यात भावार्थ ह्या आजच्या 30पासून 35पर्यंत निघालेल्या अध्यायांचा. जर काही राहिलं असेल, काही चुकलं असेल माझ्याकडून तर खूप मनापासून क्षमा असावी. मी फार छोटी आहे गुरुचरित्राबद्दल बोलण्यासाठी. पण माझी एक इच्छा आहे की जे सेवेकरी बसले नाही आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा आपल्या हे अध्यायाचं भावार्थ पोहोचावं आणि घरोघरी आपली सेवा पोहोचावी. हा छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये भावार्थ घेतलेला आहे. त्यामुळं नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जावा. शेवटपर्यंत मी सेवेचं सांगत असते आणि पुढे देखील आपण पुढचे राहिलेले काही दिवस आहेत सप्ताह काळातले ते सर्व दिवस आणि शेवटी स्वामी पुण्यतिथीचा तर सोहळा वेगळाच असणार आहे. त्याला तर म्हणजे आनंदाला त्या पारच नाही आहे त्या सोहळ्याला. तसं तर स्वामी पुण्यतिथी म्हटलं तर आनंदाचा सोहळा नाही आहे. आपले महाराज आपल्यातून गेलेले आहेत पण त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून आपण तो सोहळा तो सप्ताह करतो. तर त्याचे देखील आपले पुढील व्हिडिओ येणार आहेत. तर त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा. तुमच्याकडून कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही. तर आज मी वाचन झाल्यानंतर भेंडीची भाजी केली होती माझ्या स्वतःसाठी म्हणजे महाराजांच्या नैवेद्यासाठी. तर पोळ्या म्हणजे साध्या चपात्या मी करून ठेवल्या होत्या अगोदर आणि मी भेंडीची भाजी अतिशय साध्या पद्धतीने भेंडी स्वच्छ धुवून ह्या पद्धतीने कट करून घेतली. कढईमध्ये भेंडी थोडंसं तेल टाकून भाजली. नंतर खलबत्त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर जाडसर कुटून घेतलं होतं. तर भेंडीसोबतच परतलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं ओलं खोबरं घातलं. कारण आपण शेंगादाणे वर्ज आहेत आपल्याला शेंगादाण्याचं कूट घालायचं नाही आहे. त्यामुळे ओलं खोबरं घालून छान मस्त परतून घेतली. साधासुधी वाटते आपल्याला बरं का भाजी पण त्या भाजीची चव 100 पटीने वाढते हो जेव्हा आपण ती महाराजांना नैवेद्य दाखवतो. आणि तिची चव जी असते ना ती अतिशय सुंदर आणि त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही इतकी सुंदर असते. आणि छान सगळं परतल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे घट्टसर असं दही घातलं. कारण खूप कोरडी आणि खूप मोकळी भाजी नको म्हणून. कारण सध्या कडकडीत उन्हाळा चालू आहे म्हणून खूप कोरडं कुणीच खाऊ नका. जमेल तसं ताक, दही, दूध खा आणि जमेल तेवढं पाणी जास्तीत जास्त प्या. कारण पारायण कालावधीमध्ये आहाराचं पथ्य तर आहेच त्याचसोबत तब्येत पण सांभाळायला पाहिजे. त्यामुळे तब्येतीची देखील काळजी घ्या. तर भेंडी परतताना मी 2 चमचे दही घातलं. थोडंसं ओलसर झाली भेंडी. नंतर महाराजांना नैवेद्य दाखवला. 2 चपाती, भेंडी आणि घट्टसर दही. आज मी दह्यामध्ये साखर घातली होती नैवेद्य दाखवताना. असा आपला 10:30च्या आरतीनंतरचा वाचनानंतरचा नैवेद्य महाराजांना दाखवून तो ग्रहण केला मी. नंतर ही आहे संध्याकाळच्या आरतीची तयारी. तर महाराजांना मी तुपात भाजून मखाण्याचा नैवेद्य दाखवला. कारण पोळी भाजी माझी त्यावेळेस झालेली नव्हती. मग थोडंसं तूप घेतलं त्यामध्ये मखाणे घातले छान भाजले आणि किंचितसं मीठ टाकलं आणि छान असे कडक करून घेतले ते मखाणे आणि महाराजांना
वाटीमध्ये काढून घेतले, खाली मंडळ केलं, त्यावर वाटी ठेवली आणि 3 वेळेस पाणी फिरून महाराजांना नैवेद्य दाखवला. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर 6:30ची आरती आहे. तर 6:30च्या आरतीमध्ये गणपती बाप्पाची आरती, सायंकाळच्या आरतीमधली स्वामी समर्थ महाराजांची आरती, नंतर सायंकाळच्या आरतीमधली दत्तगुरू महाराजांची आरती, नारायण महाराजांची आरती आणि गायत्री मातेची आरती, अशा सर्व आरत्या नित्यसेवा जी आपलं पुस्तक आहे त्यामध्ये आहेत. सायंकाळची आरती 6:30 वाजता चुकवायची नाही. सप्ताह कालावधीमध्ये 10:30ची आरती, 6:30ची आरती कंपल्सरी आहे. 8:30ची सकाळची भोपाळी नाही जमली तर किमान 8:30ची तरी 10:30ची आरती तरी चुकवू नका. कळकळीची विनंती आहे. सप्ताह कालावधीमध्ये हे नियम पाळले जातात. थोडंसं 5-10 मिनटं इकडं तिकडं झालं तर काही हरकत नाही, पण आरत्या वेळेच्या वेळेला करा. त्यामुळे थोडंसं वेगळं महत्त्व आहे. त्याबद्दल देखील आपण एक वेगळा व्हिडिओ करूया. वेळेचं महत्त्व काय आहे स्वामी सेवेमध्ये. तर आत्ता जर ते सांगितलं तर खरंच व्हिडिओ खूप मोठा होतो. आत्ताच तो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आणखीन बरंचसं सांगत जाते मी. मग सेवेबद्दल एकदा बोलायला लागलं की मग वेळ कसा जातो ते कळत नाही. कारण खूप इच्छा असते की आपल्याला जेवढं ज्ञान आहे, जेवढं आपल्यापर्यंत पोहोचलं आहे, त्याच्यापेक्षा भरपूर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवावं आणि स्वामी सेवेकरी घरोघरी व्हावेत, एवढी इतकी कळकळीची इच्छा असते. त्यामुळं बोलतच जाते मी आणि व्हिडिओ मोठा होतो. तर ह्या आहेत आरत्या. आणि आरत्या झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, तुकारामाचा अभंग, नंतर पसायदान, गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावे, ही सेवा आहे. आणि आरत्याच्या अगोदरच आपण तुळशीला दिवाबत्ती करून घ्यायचं. आपल्या प्रवेशद्वार जे आहे तिथं धूपदीप लावून घ्यायचं. नंतर सगळ्या घरांमध्ये धूपदीपांचा वास दरवळला पाहिजे. लक्ष्मी येत असते. आणि गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस तर अखंड लक्ष्मी प्राप्ती होते बरं का. खूप महत्त्व आहे गुरुचरित्राचं. आणि नंतर विष्णू सहस्त्रनामाबद्दल एक की आपण जेव्हा यूट्यूबला सर्च करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे विष्णू सहस्त्रनाम येतात. तिथे दिंडोरी प्रणीत विष्णू सहस्त्रनाम असं जेव्हा तुम्ही सर्च करताल तेव्हा सप्ताहाचे सगळे व्हिडिओ येतात आणि तिथं विष्णू सहस्त्रनामाचा वेगळा व्हिडिओ त्यांनी तयार केलेला आहे. आणि ते दादा एक 12 ते 13 मिनटाचा व्हिडिओ आहे. ते पुढे विष्णू सहस्त्रनाम समोर म्हणतात. मग त्यांच्यासोबत आपल्याला जमलं विष्णू सहस्त्रनाम म्हणा, नाही जमलं तर त्यांच्यासोबत खरं 12 ते 13 मिनटं बसून राहा. विष्णू सहस्त्रनाम लावून इकडे तिकडे जाऊ नका. 12 ते 13 मिनटं फार छोट्या वेळ आहे, पण त्याचं महत्त्व खूप आहे. गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये दिवसभरात जर काही चुका झाल्या असतील तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने श्रवणाने त्या चुका माफ होतात. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम अगदी अवश्य घ्या. नाही वाचायला जमलं ऐका तरी किमान. आणि नंतर आपल्या नित्यसेवामध्ये स्वामी समर्थ स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी जप ही नित्यसेवा. कळकळीची विनंती आहे, चुकवू नका. गुरुचरित्र जरी चालू असेल, सकाळच्या सेवेमध्ये नाही जमलं तरी संध्याकाळच्या सेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत आणि स्वामी समर्थ महाराजांचे 11 माळ जप अवश्य करा. आणि तर हा होता आजचा दैनंदिनी गुरुचरित्र पारायण सप्ताह कालावधीतला 4था दिवस. अतिशय सुंदर आनंदात गेला. कसे 3 दिवस गेले ते कळाले नाही. आज 4था दिवस पण खूप आनंदात गेला. सगळ्यांना छान वाटतं सांगताना. आपलं ज्ञान कुणापर्यंत तरी पोहोचतं आहे, ह्या गोष्टीचा आनंद वाटतो. महाराजांनी त्या योग्यतेचं समजलं म्हणून ती बुद्धी सुचली की आपण गुरुचरित्र भावार्थ सगळ्यांना सांगावा आणि ही दैनंदिनी चालू करावी म्हणून. आणि महाराजांनी ते आशीर्वाद दिले, त्यामुळे मी हे बोलले. तर काही चुकलं असेल तर मनापासून क्षमा करा. काही राहिलं असेल तरीही मनापासून क्षमा करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की करा. आणि कमेंट पण करत जावा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि परत भेटू अशाच नवनवीन आणि स्वामीसेवेबद्दल किंवा आपल्या घरातल्या दैनंदिनीबद्दल. तोपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मनापासून कृतज्ञता. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.